मुंबई महानगरपालिका महापौर पदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडूनही खबरदारी घेण्यास सुरुवात। पुढील 10 दिवस मुंबई सोडून बाहेर न जाण्याच्या सूचना दिल्याची माहिती। शिवसेना उभाटाचे 2 नगरसेवक शिवसेना शिंदेंच्या पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती, तर शिवसेना उभाटानं नगरसेवकांना बजावली नोटीस। मुंबईच्या महापौर पदावरून कोणतेही मतभेद नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। आम्ही कुठलंही हॉटेल पॉलिटिक्स करत नाहीत, विरोधकांना भीती असल्याची टीका। न्यूज 18 मराठीशी बोलताना एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। उल्हासनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा। वंचितच्या 2 नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, भाजपला बाजूला ठेवत सेनेचा महापौर होणार। मालेगावात काँग्रेसचा इस्लाम पार्टीला पाठिंबा, बहुमतासाठी लागणारे 43 नगरसेवकांचं संख्याबळ पूर्ण। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली पालघरमधून निघाला शेतकऱ्यांचा लॉंग मार्च। हजारो शेतकरी लॉंग मार्चमध्ये सहभागी। आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार। पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांचा 27 जानेवारीला देशव्यापी संप। शनिवारपासून सलग 4 दिवस बँका बंद राहणार असल्याचं ग्राहकांचे हाल। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची बिनविरोध निवड। आज सकाळी नितीन नबीन यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार। मोदींच्या उपस्थितीत नबीन यांचं होणार भव्य स्वागत। मुंबईतल्या जुहू परिसरात अक्षय कुमारच्या ताफ्यातील कारचा अपघात। ताफ्यातील वाहन आणि रिक्षावर भरधाव वेगानं जाणारी कार आदळली। अपघातात रिक्षा चालक जखमी। पुढची बातमी पाहूया। मुंबईसह इतर महानगरपालिकेत महापौर पदाबाबत महायुतीत रस्सीखेच सुरू आहे। ठाण्यात भाजपला महापौर पद मिळावं अशी मागणी केली जाते। ठाण्यात भाजपला 2 वर्ष महापौर पद हवंय, नाहीतर विरोधी बाकावर बसू असा इशारा आमदार निरंजन डावखरेंनी दिलाय। ठाण्यात शिवसेनेनं 75 जागा जिंकल्या आहेत, तर भाजपनं 28 जागा जिंकल्यात। त्यामुळे ठाण्यातही महापौर पदासाठी फोडाफोडी होण्याची शक्यता आहे। आम्ही जो निर्धारनाम्यामध्ये लोकांना शब्द दिलेले आहेत ते शब्द पाळण्याच्या दृष्टिकोनाने आम्हाला योग्य पद्धतीचा रोल हा महानगरपालिकेमध्ये भेटला पाहिजे। आणि जर नसेल तर जे रोल आम्हाला ठाणेकरांना आम्ही दिलेला शब्द पाळण्यासाठी घ्यावा लागेल तो आम्ही निश्चितपणे घेऊ। आणि याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये ठाणेकर जे आहेत, ठाणेकरांच्या हितासाठी ज्या कुठल्या भूमिकेमध्ये आम्हाला जावं लागलं आम्ही त्याची पूर्ण तयारी ठेवलेली आहे। मी मुळात नगरसेवकांशी ज्यावेळेस आम्ही चर्चा करतो त्यावेळेस कुठलीही गोष्ट करायला आहे ना त्याला एक साधारणपणे 1 वर्ष तर सगळं समजून घ्यायला लागतं। आणि त्याच्यामुळे 2 वर्ष तरी किमान हा 2.5 वर्षाचा कार्यकाळ त्या व्यक्तीला असलाच पाहिजे जो तो व्यक्ती त्या पदावरती बसलेला आहे। आणि त्याच्यामुळे या पद्धतीची अपेक्षा ही निश्चितपणे आहे। ठाण्यामधल्या बाबतीमध्ये निरंजन डावखरे स्पष्टपणे ठाण्याच्या बाबतीत निरंजन डावखरेंनी प्रतिक्रिया दिली हे तुमच्याकडनं मला आता समजतंय। त्यांनी मागणी केलेली आहे, देणं ना देणं हे वरिष्ठ नेते निर्णय घेतील। महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलण्याची चर्चा सध्या सुरू असल्याची माहिती समोर येते। पुन्हा ओपन पासून सुरुवात करत आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीनं महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे। महापौर पदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीनं निश्चित करण्यात येते। सध्या कायद्यात SC, ST, महिला आणि OBCसाठी रोटेशन आरक्षण आहे, मात्र आता नियमातील नव्या बदलानुसार चक्राकार पद्धतीनं नव्यानं सुरू केलं जाऊ शकतं। मुंबईत महापौर पदाबाबतची सोडत येत्या 22 जानेवारीला निघणार आहे। या सोडतीकडे इच्छुक नगरसेवकांचं लक्ष लागलंय। महापौर पदासाठी महिला आरक्षण निघाल्यास महिलांच्या खुल्या प्रवर्गातून 27 महिला आणि शिवसेनेच्या 10 महिला आहेत। अनुसूचित जाती प्रवर्गात भाजप 1 महिला आहे, तर या प्रवर्गात शिवसेनेच्या 2 महिला नगरसेविका जिंकून आल्यात।
अनुसूचित जमाती या प्रवर्गात भाजपकडून एकही महिला उमेदवार जिंकून आलेलं नाहीये. अनुसूचित जमाती या प्रवर्गातून शिवसेनेतून यामिनी जाधव या जिंकून आल्यात. महिला ओबीसी प्रवर्गातून भाजपच्या 13 नगरसेविका आहेत, तर या प्रवर्गातील शिवसेनेच्या 4 नगरसेविका जिंकून येणार आहेत. मुंबईचा महापौर कोण आणि कोणाचा या प्रश्नाभोवती महाराष्ट्राचं राजकारण सध्या फिरू लागले. त्याचं कारण मुंबईकरांनी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेलं नाहीये. ज्या महायुतीला बहुमत मिळालंय त्यांच्यात महापौर पदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी स्वबळावर महापौर बनवण्याचं संख्याबळ एकट्या भाजपकडे नाहीये. त्यातच आता शिंदेंच्या शिवसेनेकडूनही महापौर पदाची मागणी होऊ लागल्यानं भाजपसमोर नेमके कोणते पर्याय आहेत, शिंदेंच्या हालचाली नेमक्या काय सांगतायत, त्यासाठी सत्तेच्या गणिताची कोण कशी जुळवाजुळव करते जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून. मुंबई महापालिकेत कुणाचा महापौर? महापौर पदासाठी भाजप सेनेत रस्सीखेच. शिंदेंची शिवसेना ही महापौर पद मागणार. भाजप सत्तेसाठी वेगळा पर्याय शोधणार. मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर होऊन 3 दिवस उलटले, पण अजूनही मुंबई महापालिकेच्या महापौर पदाचा सस्पेन्स काही संपत नाहीये. त्यातच निकाल लागल्यापासून शिंदेंच्या शिवसेनेनं सर्वच्या सर्व 29 नगरसेवकांना ताज हॉटेलमध्ये मुक्कामी बोलावून घेतलंय. यामागे शिंदेंची रणनीती आहे की भीती हे अजून काही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पण शिवसेनेचे अनेक नेते अप्रत्यक्षपणे सेनेच्या महापौर पदाची रणनीती आखताना दिसतायत. ज्यावेळी आपण सत्तेमध्ये येतो त्यावेळी प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की स्वतःचा महापौर झाला पाहिजे. आणि या महापौर पदाच्या वेळी तर एक वेगळी झालर मुंबईच्या संपूर्ण राजकारणाला आणि समाजकारणाला आहे. 23 तारखेपासून हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांची जन्मशताब्दी सुरू होते. दुसरीकडे सर्व नगरसेवकांना एकत्र ठेवण्यामागे फुटीचा धोका टाळण्याची खेळी असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं आता या सर्व शक्यतांना ब्रेक लावण्यासाठी एकनाथ शिंदेंनी गट नोंदणीच्या हालचाली सुरू केल्यात. अरे शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? शिवसेनेला लोक घाबरतात. आणि तुम्हाला सांगतो आम्ही नवीन निवडून आलेत नगरसेवक, नवीन एकत्र बाबा चला ओळखी पाळखी बोलणं चालणं, एक दुसऱ्याचं विचाराचं देवाणघेवाण, बाबा काम कसं करायचं त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन होत आहे. बाबा कसे प्रस्ताव बनवणे, कसं आपलं निधीचं प्रोव्हिजन करणे, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि एकत्र सगळ्या ठेवल्याने काय त्याच्यामध्ये असं काही नाही. मला यांना भेटायचं होतं येऊन. शिंदेंच्या सेनेकडून हॉटेल पॉलिटिक्सद्वारे थेटपणे भाजपवर दबाव वाढवला जात असतानाच उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. भाजप सत्ता स्थापन करत असल्यास ठाकरे गट भाजपच्या पाठीशी राहणार असल्याची माहितीही वरिष्ठ सूत्रांकडून मिळतेय. महापौर निवडणुकीच्या वेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक अनुपस्थित राहणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. असं झालं तर सभागृहाची संख्या 162 होईल आणि बहुमताचा आकडाही 82 होईल. यानुसार भाजप शिवसेनेच्या मदतीशिवाय स्वबळात स्वतःचा महापौर बसवू शकेल. फडणवीस आणि ठाकरेंच्या चर्चेच्या बातम्यांनी राजकीय उलथापालथची शक्यता वर्तवली जात असतानाच भाजपच्या मुंबई अध्यक्षांनी ज्यांना विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हायचंय त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो असं म्हणत कुठलीच शक्यता फेटाळली नाही. ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र फडणवीस ठाकरेंची चर्चा झाल्याचं वृत्त फेटाळलंय. 2017ची परतफेड असं म्हटलं जाते, कारण 2017ला अवघ्या 2 जागांचाच फरक होता. 82 भाजप होते, 84 शिवसेना होती. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस आता 4चा फरक आहे. आता 4चा फरक आहे ना. आणि तुमचा सहकारी पक्ष जो आहे हा पाण्यात देव घालून बसलेला आहे की भाजपचा महापौर होऊ देत नाही म्हणून. आता त्या दोघांमध्ये काय होत आहे त्याचा आधी निकाल लागू द्या, मग आम्ही आमचे देव बाहेर काढू. मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे आणि जबाबदारीने सांगतो की महायुतीचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल. जे महायुतीचे 118 नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांच्यापैकी एक कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती, नगरसेवक किंवा नगरसेविका हे मुंबईचे महापौर होईल.
नरेंद्र मोदीजींच्या विकसित भारताचं स्वप्न साकार करण्याकरता आणि देवेंद्रजींचं विकसित महाराष्ट्राचं आणि विकसित आणि सुरक्षित मुंबईचं स्वप्न साकार करण्याकरता जे जे या विकास यात्रेमध्ये सहभागी होऊ इच्छितात त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. शिंदेंकडून दबावाची खेळी खेळली जात असतानाच भाजप मुंबईमध्ये अंबरनाथ आणि अकोटप्रमाणे नवीन राजकीय प्रयोग करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. अंबरनाथ महापालिकेत सत्तेसाठी काँग्रेसची आघाडी करणाऱ्या भाजपनं अकोटमध्ये सत्तेसाठी चक्क MIM सोबत आघाडी केली होती. तसाच प्रयोग मुंबईत झाल्यास दोन्ही शिवसेनेची कोंडी होऊ शकते. महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि MIMच्या नगरसेवकांसोबत संपर्क साधत वेगळी राजकीय समीकरणं साकारली जावी यासाठी चर्चा सुरू असल्याची शक्यता आहे. निवडून आलेला संपूर्ण गट संपर्कात असल्यास सत्तेत सहभागी झाल्यास मूळ पक्षाला निलंबनाशिवाय दुसरी कोणतीही कारवाई करता येत नाही. पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही. काँग्रेस आणि MIM भाजपसोबत जुळून घेणं ही अभद्र युती जरी समोर दिसत असली तरी यातून भाजपला ठाकरेंची आणि शिंदेंची ताकद कमी करण्यासाठी मदत होईल अशी शक्यता असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या दोन्ही पक्षाच्या मदतीनं 89 नगरसेवक असलेल्या भाजपला 24 काँग्रेस आणि 8 MIM नगरसेवकांसह 121 नगरसेवकांचा पाठिंबा मिळेल, ज्यातून सहजपणे बहुमत गाठता येतं. यातील दुसरी शक्यता ही MIM ऐवजी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याची आहे. भाजपचे 89, काँग्रेसचे 24 आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 नगरसेवकही संपर्कात आल्यावर भाजपला 114 संख्याबळ गाठणं सोपं होईल. हे सगळे पर्याय असले तरी यातील कोणता पर्याय भाजप निवडतं हे अद्याप अस्पष्ट आहे. पण असं असलं तरी भाजपचे नेते सध्या तरी कुठलीच शक्यता नाकारताना दिसत नाहीत. प्रवीण दरेकर यांनी मुंबईच्या विकासासाठी आम्ही सर्वांचा पाठिंबा घेण्यासाठी तयार असल्याचं म्हणत सगळेच दरवाजे खुले ठेवले. मुंबईच्या विकासासाठी जे जे समर्थन देतील, कारण शेवटी मुंबई विकसित झाली पाहिजे हा माननीय देवाभाऊंचा ध्यास आहे. भारतीय जनता पार्टीने महायुतीचं स्वप्न आहे आणि त्या विकास यात्रेत येथील त्यांना नाकारायचं कारण नाही. काय खानदानी दुश्मनी कोणाची थोडी आहे. राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ बनलाय. मागील 6 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात जे जे घडलंय त्यावरून कोण कुणासोबत जाईल याचा अंदाज लावताच येऊ शकत नाही. त्यामुळं आता मुंबईच्या महापौर पदासाठी भाजप शिवसेना एकत्र येतात की स्वतःचा महापौर बनवण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई.